आता आपण फर्स्ट लॉ पाहिलेला होता, लॉ ऑफ डॉमिनन्स. आता आपण सेकंड लॉ बघूया, तर तो म्हणजे आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेकंड लॉ विच इज नोन ॲज लॉ ऑफ सेग्रिगेशन. मग मेंडेल यांच्यानुसार लॉ ऑफ सेग्रिगेशन काय सांगतो, म्हणजे थोडक्यात याचं स्टेटमेंट काय आहे बघा. व्हेन हायब्रिड फॉर्म्स अ गॅमेट, म्हणजे जो F1 मध्ये हायब्रिड तयार होणारा आहे तो गॅमेट तयार करतो, तेव्हा alleles get segregate from each other and enters in different gametes. मग याच्यामध्ये महत्वाचे शब्द बघा कुठले, हायब्रिड, दुसरा allele segregate from each other and enters into different gamete. हे महत्वाचे शब्द आहेत, तर यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. बघा, मेंडेल यांच्या म्हणण्यानुसार कसं आहे की ज्या वेळेला हायब्रिड हे काय करतो, गॅमेट तयार करतो. गॅमेट तयार होत असताना त्या हायब्रिड मध्ये जे प्रेझेंट असलेले दोन्ही ॲलेल्स आहेत, हे ॲलेल्स हे काय होतात, एकमेकापासून सेपरेट होतात. सेपरेट होऊन ते काय करतात, त्या गॅमेट मध्ये सेपरेटली एंटर्स करतात. म्हणजेच एक गॅमेट म्हणजे दोन ॲलेल जर एकत्र असतील तर एक ॲलेल हा एका गॅमेट मध्ये जातो आणि दुसरा ॲलेल हा दुसऱ्या गॅमेट मध्ये एंटर करतो. म्हणजेच गॅमेट हे एकमेकांमध्ये कधीही मिक्स होत नाही. म्हणजेच गॅमेट हे कसे राहतात, प्युअर राहतात. मग त्यामुळं या लॉला आणखीन एक अल्टरनेटिव्ह नाव आहे. दिस लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. दिस लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. म्हणजेच गॅमेट हे कसे राहतात, प्युअर राहतात. ते एकमेकाला कधीही कंटॅमिनेट करत नाही. हायब्रिड मधनं ज्या वेळेला दोन्ही ॲलेल हे गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला बाहेर पडणार आहेत, त्यावेळेला ते एकमेकापासून सेपरेट होतात, एकमेकामध्ये कधीही मिक्स होत नाहीत आणि मिक्स न होता ते डिफरंट गॅमेट्स मध्ये सेपरेटली एंटर करतात. हे झालं याचं स्टेटमेंट. परत एकदा वाचतो बघा. व्हेन हायब्रिड फॉर्म्स द गॅमेट्स, ॲलेल सेग्रिगेट फ्रॉम इच अदर अँड एंटर्स इन डिफरंट गॅमेट्स. मग त्यामुळे या लॉला अल्टरनेटिव्ह नाव आहे, धिस लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. हे समजून घेण्यासाठी आपण जे पहिलं एक्झाम्पल पाहिलेलं होतं लॉ ऑफ डॉमिनन्स मधलं, तेच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू, म्हणजे आपल्याला समजून घ्यायला एकदम सोपं जाईल. बघा, एक्झाम्पल कुठलं होतं, आपण कॅरेक्टर कुठलं कन्सिडर केलेलं होतं तिथं, हाईट ऑफ प्लांट. कॅरेक्टर कन्सिडर केलेलं होतं लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये, तर ते म्हणजे होतं हाईट ऑफ प्लांट. आता आपण सेम एक्झाम्पल इथं कॅरी फॉरवर्ड करू आणि कशा पद्धतीनं आपल्याला लॉ ऑफ सेग्रिगेशन बघता येईल ते बघू. बघा, दरवेळेला आपण लिहितो तसं पॅरेंट, एक आहे मेल पॅरेंट, दुसरा फिमेल पॅरेंट. ओके, मग या पॅरेंट मध्ये मेलचा फिनोटाइप म्हणजे एक्सटर्नल अपीयरन्स हा आपण पाहिलेला होता. मेल हा कसा होता, टॉल होता. फिमेल ही उंचीनी कशी होती, डॉर्फ होती. ओके, मग यांचं जिनोटाइप म्हणजे जेनेटिक मेकअप कसा होता, टॉल हा होमोझायगस होता, होमोझायगस डॉमिनंट. त्यामुळे आपण इंडिकेट केलं बाय कॅपिटल टी. हा जो फिमेल पॅरेंट आहे हा आहे होमोझायगस रेसेसिव्ह, त्यामुळे आपण इंडिकेट केलं बाय स्मॉल टी. ओके, आता हे दोन्ही होमोझायगस आहेत, त्यामुळे दोघांपासून जे तयार होणारे गॅमेट आहेत हे काय असणार आहे, याच्यापासून जो तयार होणारे दोन गॅमेट असणार आहेत हे कुठले असणार आहेत, सेमच असणार आहेत, कॅपिटल टी आणि कॅपिटल टी. इथं याच्यापासून तयार होणारा गॅमेट हा कुठला असणार आहे, स्मॉल टी आणि स्मॉल टी. ज्या वेळेला होमोझायगस कंडिशन असते त्यावेळेला आपण हे दोन वेगळे गॅमेट अशी मेन्शन करायची सेपरेट गरज नाहीये. त्यावेळेला आपण फक्त एकच गॅमेट मेन्शन केला तरी चालू शकतो. तर तो म्हणजे कुठला असणार आहे, इथं कन्सिडर करू, याच्यापासून हा होमोझायगस आहे त्यामुळे याच्यापासून एक गॅमेट तयार झालेला आहे, तर हा आपण कन्सिडर करू कॅपिटल टी. आणि याच्यापासून तयार झालेला गॅमेट आहे तर हा आपण कन्सिडर करू स्मॉल टी. दोन सेपरेट आपल्याला लिहायची गरज नाही.
ओके, आता या दोघांमध्ये क्रॉस झाला म्हणजे स्पर्म हा फ्यूज झालेला आहे एक बरोबर, आणि याच्यापासून पुढची जी प्रोजेनी मिळालेली आहे तर ती कशी आहे ते आपण मागच्या वेळेलाच पाहिलेलं होतं. F1 प्रोजेनी ही आपल्याला मिळालेली ही कशी होती, टॉल होती. कशी, तर कॅपिटल टी फ्युजेस विथ स्मॉल टी, म्हणजे मेल कडचा एक ॲलेल गॅमेट मधून आला, फिमेल कडचा एक ॲलेल हा गॅमेट मधून आला, तर जो तयार झालेला आहे हा कसा झालेला आहे, हेट्रोझायगस. हे दोघं कसे होते, होमोझायगस. तर आता इथं तयार कोण झालेला आहे, हेट्रोझायगस. हेट्रोझायगसलाच आपण काय म्हटलेलं होतं टर्मिनॉलॉजीमध्ये, ए ऑर्गॅनिझम विच कन्सिस्ट ऑफ डिफरंट पेअर्स ऑफ ॲलेल, की असा ऑर्गॅनिझम सजीव की ज्याच्यामध्ये दोन्ही पेअर्स ॲलेल्सच्या या कशा आहेत, वेगवेगळ्या. जर या समान असत्या तर आपण याला म्हणलं असतो होमोझायगस, पण या वेगळ्या आहेत तर त्यामुळे आपण याला शब्द वापरला हेट्रो मीन्स डिफरंट. ओके, याला अल्टरनेटिव्ह आणखीन एक शब्द आपण वापरतो तर तो म्हणजे आहे हायब्रिड. याला अल्टरनेटिव्ह शब्द आपण वापरतो तर तो म्हणजे आहे हायब्रिड. ओके, इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं तर ते म्हणजे होतं लॉ ऑफ डॉमिनन्स. आता याच्या पुढे काय सांगतोय बघा, या लॉ ऑफ सेग्रिगेशनचं मिनिंग हे इथपासून पुढे सुरू होते. त्यांनी काय सांगितलेलं आहे, मेंडेल यांचं म्हणणं काय की ज्या वेळेला हा F1 म्हणजेच कोण, हायब्रिड, हा कसा आहे हायब्रिड, म्हणजेच त्याला आपण आणखीन एक शब्द वापरलेला हेट्रोझायगस, हा गॅमेट तयार करेल त्यावेळेला, हा ज्या वेळेला गॅमेट तयार करणार आहे त्यावेळेला काय होईल. आता त्यावेळेला काय होईल हे आपण इथं बघू. बघा, कन्सिडर करू, हेच पुढे आता लिहितोय कॅपिटल टी स्मॉल टी आणि दुसरा आहे कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, मग सेम F1 मधला मेल आणि F1 मधली फिमेल. ओके, हे कोण झाले, F1 पॅरेंट्स. याचा आपण फिनोटाइप लिहिलेला आहे. फिनोटाइप काय आहे, हा टॉल आहे. ओके, हा पण कसा आहे, टॉल. आता या लॉचं स्टेटमेंट इथं आहे, इथपासून खरं पुढचा भाग हा सुरू होतोय. त्यांनी काय सांगितलं की व्हेन F1 हायब्रिड फॉर्म्स द गॅमेट्स, याच्यापासून ज्या वेळेला गॅमेट तयार होणार आहेत त्यावेळेला काय होते बघा, हेट्रोझायगस मध्ये दोन्ही ॲलेल आहेत, एक आहे कॅपिटल टी, दुसरा आहे स्मॉल टी. आता ड्युरिंग द प्रोसेस ऑफ गॅमेटोजेनेसिस, गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ गॅमेटोजेनेसिस इच ॲलेल म्हणजे हा कॅपिटल टी एका गॅमेटमध्ये एंटर झाला आणि दुसरा स्मॉल टी हा एका गॅमेटमध्ये एंटर झाला. म्हणजेच इथं बघा काय झालेलं आहे, when hybrid forms the gamete, each allele gets segregated without mixing with each other. मग इथं काय झालेलं आहे, हायब्रिड मधून हे दोन्ही ॲलेल हे वेगवेगळ्या गॅमेटमध्ये एंटर झालेले आहेत, कुठेही एकमेकांमध्ये मिक्स झालेले नाहीत. मग अशा पद्धतीनं गॅमेट हे कसे झाले, कसे राहिले, प्युअर राहिले, म्हणजे एकामेकामध्ये कधीही कंटॅमिनेशन मिक्सिंग हे झालेलं नाही. कॅपिटल टी स्वतंत्रपणे बाजूला आला, स्मॉल टी हा बाजूला आला. मग अशा पद्धतीनं इथं हायब्रिड पासून दोन्ही ॲलेल हे काय झाले, सेपरेट झाले, म्हणजेच गॅमेट हे काय राहिले, प्युअर राहिले. मग हेच तर लॉनी सांगितलेलं आहे की लॉ काय म्हणतोय, वेन हायब्रिड फॉर्म्स द गॅमेट इच ॲलेल एंटर्स इनटू सेपरेट गॅमेट्स. मग अशा पद्धतीनं लॉ ऑफ सेग्रिगेशन हा बघायला मिळतो. इथं हेच आपण फक्त आता पुढे कंप्लीट करू की बघा इथं काय झालेलं आहे, या दोघांचे कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन्ही काय झाले, दोन गॅमेट सेपरेट मिळाले. मग आता यांच्यापासून F1 जनरेशन झालेली आहे, आता इथं आपल्याला बघायला मिळते F2 जनरेशन. मग यांच्यापासून F2 जनरेशन काढल्यानंतर आपल्याला रिझल्ट काय मिळाला ते बघा. इथं आपण याला चेकर बोर्ड मध्ये मांडलेले, या बाजूला मेल्सचे गॅमेट, या बाजूला फिमेल्सचे गॅमेट. मग मेल्सचे गॅमेट काय आले, कॅपिटल टी, दुसरा आला हा स्मॉल टी. एकीकडे बघा फिमेलचे गॅमेट कॅपिटल टी आणि दुसरा आला हा स्मॉल टी. मग अशा पद्धतीनं हे गॅमेट हे स्वतंत्रपणे काय झाले, सॉरी हे ॲलेल हे स्वतंत्रपणे काय झालेले आहेत, प्रत्येक गॅमेटमध्ये एंटर झाले. मग आता या दोघांपासून क्रॉस झाला, कॅपिटल टी क्रॉस विथ
कॅपिटल टी, कॅपिटल टी कॅपिटल टी रिझल्ट मिळाला. दुसरा कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी, आपल्याला काय मिळालं? कॅपिटल टी स्मॉल टी. तिसरा कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी, आपल्याला मिळाला कॅपिटल टी स्मॉल टी. आणि चौथा स्मॉल टी क्रॉस विथ स्मॉल टी, इथं आपल्याला मिळाला स्मॉल टी स्मॉल टी. ओके, मग इथं आपल्याला फिनोटाइप कसा बघायला मिळाला बघा. कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी आहे म्हटल्यानंतर प्लांट कसं आलं? टॉल. दुसरा कॅपिटल टी आहे म्हटल्यानंतर प्लांट कसं मिळालं? टॉल. तिसरा कॅपिटल टी आहे म्हटल्यानंतर प्लांट आलं टॉल. आणि चौथं स्मॉल टी आहे त्यामुळे इथं प्लांट कसं आलं? डॉर्फ. म्हणजेच हे डॉर्फ कुठून आलं? हे डॉर्फ कुठून आलं? दोन्ही पॅरेंट्स तर कसे होते? टॉल होते. दोघांची उंची कशी होती? जास्त होती. मग तरी सुद्धा F2 जनरेशन मध्ये डॉर्फ प्लांट कसं मिळालं? तर त्याचं उत्तर हे इथं होतं. मेंडेल यांनी याचा विचार केला की दोन्ही पॅरेंट हे कसे होते? टॉल होते. मग तरी सुद्धा सेकंड जनरेशन मध्ये हे डॉर्फ प्रोजेनी कशी निर्माण झाली? तर हा हायब्रिड आहे, त्यामुळे हायब्रिड असल्यामुळे याच्यामधला डॉमिनंट एलेल एका बाजूला राहिला, त्यानंतर रेसेसिव्ह एलेल एका बाजूला झाला. आणि ज्या वेळेला या दोघांपासून पुढची प्रोजेनी निर्माण झाली F2 जनरेशन मध्ये, त्यावेळेला रेसेसिव्ह प्रोजेनी निर्माण झाली. म्हणजेच इथं काय झालेलं आहे? हे दोन्ही गॅमेट हे काय झाले? स्वतंत्रपणे निर्माण झाले. ॲलेल हे एकमेकांमध्ये कधीही मिक्स झाले नव्हते. इथं आपल्याला फिनोटिपिक रेशो मिळालेला होता टॉल इज टू डॉर्फ 3:1 आणि जिनोटिपिक रेशो मिळाला होमोझायगस डॉमिनंट इज टू हेट्रोझायगस इज टू होमोझायगस रेसेसिव्ह इन द प्रपोर्शन ऑफ 1:2:1. हे झालं या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन आणि तेच त्यांनी स्टेटमेंट फॉर्म मध्ये मांडलं. परत एकदा रिवाइज करतो की व्हेन हायब्रिड फॉर्म्स द गॅमेट, ॲलेल्स गेट सेग्रिगेटेड विदाउट मिक्सिंग विथ इच अदर. एकमेकांमध्ये ते कधीही मिक्स झाले नाहीत आणि ते काय झाले? सेपरेटली एंटर झाले ड्युरिंग द प्रोसेस ऑफ गॅमेट फॉर्मेशन. मग अशा पद्धतीनं आपल्याला लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा यालाच अल्टरनेटिव्ह नाव आहे, तर ते म्हणजे आहे लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. हा आपल्याला सेकंड लॉ ऑफ मेंडेल हा बघायला मिळतो.